रात्रीची नाईट ड्युटी करून थकलो होतो, म्हटलं पाठ जरा आता अंग टाकाव, पण आपल्या नशिबात कशाचा आराम बाबा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळच एक मॅटर झाला होता, कारण ह्या ट्रॅक्टरनं अख्खा रस्ता चढवला होता आणि आता इथे येऊन पाहिल्यावर मला कळलं आपला हे टँकरवाला ट्रॅक्टर पुन्हा एकदा रुसलं होतं. मग आमच्या बाबांनी या पुढच्या ट्रॅक्टरला आणि मागच्या ट्रॅक्टरला मस्त साखर दांडान बांधलं आणि आता त्याला टोचन द्यायचं होतं. बरं जर सग पुढे लोटल्यावर चालू होणार आहे ट्रॅक्टर, भलं लांब लचक पुढे ओढत नेलं तरी बी चालू होईना. मग लावलं साईडला, ते एखादा माणूस रुसून बसल्यावर नाही का पार त्याचे हातपाय दाबून त्याला मानवावं लागतं, बस तसाच प्रकार इथं झाला होता. याचे 2-4 पंप मारले आणि मग जर सग टोचन दिलं आणि झालं बाबा सुरू आहे. अरे तिच्या मायची कटाकट म्हणलं. आणि इकडे पुढे थंडीच्या पाऱ्यात एकदम कडक शेक चालू होता. इथं शेकायला आलो आणि इथल्या गप्पा रे भाऊ, अरे बाप रे, या गप्पा संपत नाही रे भाऊ. म्हटलं तुम्ही चाल द्या तुमच्या गप्पा, आम्हाला जायचं भिजवायला. मी बाबा गाडीवर बसलो, इकडे उगवत्या सूर्यदेवताला नमस्कार करत आणि अलगद वाहणाऱ्या थंड्यागार हवेचा आनंद घेत ह्या थंडीत काकडत कुकडत शेतात चाललो होतो. तोपर्यंत जे कार्यकर्ते मागं लागले, आर म्हणे तू दररोज वावरात जातो, आम्हाला कधीच व्हिडिओ मध्ये घेत नाही. आर म्हटलं येता येता घेतो भाऊ, नाही म्हणे आताच व्हिडिओ मध्ये घे. अरे बाबा यायला घेऊन टाकतो व्हिडिओ मध्ये, नाही तर पुन्हा उद्या वावरात जाऊ द्यायची नाही. फायनली इकडे शेतात पोहोचलो आणि हाय आपल्या मोठ्या आंब्यावाल्या वावरातला गहू. तसा हा गहू जरा लेटच झाला म्हणा, पण तरी पण हा व्हिडिओ 7 दिवस आधीचा आहे बरं का. आणि आता ह्याच गावाला आपल्याला पाणी द्यायचं, म्हणजे इकडचे स्प्रिंकलर उचलून इकडे मांडायचे. मग काय मी काना पाईप उचलले आणि लाईन जायचं भेव होतं, म्हणून पळत धावत बापा हे पाईप उचलणं चालू होते. नुसतं मीच नव्हतं पळत बरं का, आमचे बाबा पण पळत होते. आणि फायनली असे धावत पळत आमचे हे स्प्रिंकलर लावून झाले. आणि आता तुम्ही माणसांना हा कनिस पार्टीचा प्लॅन कसा झाला ते तुम्हाला पुढच्या भागात सांगतो, त्यासाठी आता तुम्ही मला फॉलो करून ठेवा.